काय अप्रतिम सादरीकरण होतं. पल्लवी टाळ्यांवरनच कळलं ग आवडलं म्हणून. हो ना, खरंय. शेतातल्या कष्टांची लय, मातीचा सुगंध आणि भलरी गाड्यांची ठेक्यांची ताकद यांनी वातावरण अक्षरशः रंगवलं. खरंय की नाही? थोडा प्रतिसाद कमीच येतोय असं वाटतंय. खरंच असं वाटलं की आपण स्टेजवर नव्हे तर थेट शेतात जाऊन उभो आहोत. बरोबर ना? आमचे छोटे शेतकरी कसे होते? छान होते ना? धन्यवाद. नैसर्गिक अभिनय, दमदार हालचाली आणि खूपच सुंदर समन्वय, असं सगळं एकत्र मिळाल्यावर कशाची अपेक्षा असते? टाळ्यांची. जोरदार टाळ्यांची. इतक्या दमदार भालवारी हात आपोआपच वाजला पाहिजे. खरंय. मंडळी, गणरायाचे आगमन आपण वाजत गाजत साजरं केलंच. आता वेळ आली आहे महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीला, तुळजापूरच्या भवानी मातेला साकडं घालण्याची. हो, बरोबर आहे. आपल्या प्रत्येक चालीत, परंपरेत, उत्सवात भवानी मातेविना काहीच पूर्ण नाही. महाराष्ट्राची ही दिव्य शक्ती, जिची स्तुती, गाणी, गोंधळ आणि अगदी जोगव्यापर्यंत जिवंत आहेत. आज आपण ज्या प्रकारचे दर्शन पाहणार आहोत तो प्रकार म्हणजे जोगवा. जोग म्हणजे संन्यास आणि संन्याशी वृत्तीने देवीच्या नावाने मागितली जाणारी भिक्षा यालाच म्हणतात जोगवा. जोगवा म्हणजे काय हे आज मला या वाक्याची फोड तुझ्यामुळे कळाली बरं का पल्लवी. हो. हे जोगवा मागतात देवळापुढे परडी घेऊन उभे राहतात. पुरुष असला तर जोगता आणि स्त्री असली तर जोगतीण म्हणतात. गळ्यात कवड्याची माळ, कपाळावर भंडारा, कुंकवाचा मळवट, हे दृश्य तर अंगावर अगदी शहार आणणारं असतं. जोगव्यातील कवड्यांची माळ ही स्त्रीत्वाचा, नवनिर्मितीचा आणि शक्तीचा प्रतीक मानली जाते. देवीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या या लोकांची ही परंपरा आजही महाराष्ट्राच्या अनेक भागात जपली जाते. पण आजच आपला जोगवा मात्र खूप खास आहे. हा नुसता भक्तिभावाचा जोगवा नाही, तर हे संत एकनाथांनी स्वतः लिहिलेलं दिव्य रचनांचे मोती आहे. एकनाथ महाराज इथे देवीकडे कोणतीही भौतिक इच्छा, सुख, संपत्ती, कीर्ती काहीच मागत नाहीत. ते मागतात ज्ञानपुत्राचा जोगवा, मोहातून मुक्तीचा जोगवा आणि अद्वैत भावातील समाधान. मंडळी, थोडीशी विनंती आहे की बालगोपालांना थोडं शांत करा, कारण काय होतंय ना, तुमच्याशी आम्ही संवाद साधू शकत नाहीये. प्लीज थोडंसं. हा जोगवा म्हणजे भक्ती आणि तत्वज्ञान यांचा अद्भुत मिश्रण. आणि आता तुम्ही पाहणार आहात या भावनांनी भरलेल्या जोगतिणींचे आक्रमक नृत्य. आई तुळजाभवानीच्या नावानं उद उद उद, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा जोगवा. आई तुळजाभवानीच्या नावानं उधे उधे उधे, आई अंबाबाईच्या नावानं उधे उधे उधे, आई जगदंबे या भक्तांचं कल्याण कर, एवढे तुझ्या पायाशी विनंती आहे. आणि आई यल्लमाच्या नावानं उधे उधे उधे. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागोनी, त्रिविधता पाची करावया झाडणी, त्रिविधता पाची करावया झाडणी, न बघता लागे तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे न, आईचा जोगवा जोगवा मागे न, आईचा जोगवा जोगवा मागे न, आईचा जोगवा जोगवा मागे न.
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा दंभ संसार सांडीन कुपात्र आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन पूर्ण बोधाची भरीन परडी आशा तृष्णेच्या काढीन दुरडी मनोविकार करीन कुरबंडी मनोविकार करीन कुरबंडी अद्भुत रसाची भरीन दुरडी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आता साजणी झाले मी निसंग आता साजणी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग काम क्रोध हे सोडी येले मागन केला मोकळा मार्ग हा सुरंग